नमस्कार मैत्रिणींनो, तर होममेड फूड रेसिपीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची चमचमीत अशी सुकी भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी इथे सोया चंक्स जे आहेत ते इथे मी 15 ते 20 मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते। तर तुम्ही इथे पाहू शकता सोयाबीन जे आहे, सोया चंक्स जे आहेत ते चांगले असे पाण्यामध्ये भिजलेले आहेत। तर इथे आता पाणी त्यामधून काढून घेतलेलं आहे, पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे, पिळून काढलेलं आहे पाणी जे आहे सोयाबीनमधलं ते। तर इथे फोडणीसाठी इथे 2 कांदे मीडियम साईजचे, अर्धा टोमॅटो, 2 हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर इथे आता आपण फोडणीची तयारी करूयात। तर त्यासाठी इथे एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकून घेतलेलं आहे। जिरे चांगलं तडतडलं की लगेचच त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत। बनवायला अतिशय सोपी पण खायला तर खूपच चविष्ट आणि खमंग अशी ही भाजी तुम्ही चपातीसोबत खा, तांदळाच्या भाकरीसोबत खा किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खा, कशासोबतही खाल्लं तरी खूपच छान अशी लागते ही भाजी। अगदी झटपट अशी ही बनते भाजी। तुम्ही नक्कीच ही भाजी बनवून पहा। तर इथे तेलामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण कांदे जे लहान आकारामध्ये जे कापून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये टाकलेले आहेत। त्यानंतर इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। तर इथे कांदा चांगला शिजला की लगेच त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेणार आहोत। टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत आपण इथे शिजवून घेणार आहोत। तर इथे आपण आता सर्व मसाले जे आहेत ते टाकून घेणार आहोत। इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये हळद, घरगुती मसाला आणि गरम मसाला यामध्ये टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं परतवून घेणार आहोत। सर्व मसाले चांगले असे शिजवून घेणार आहोत। तर तुम्ही एकदा ही भाजी नक्की बनवून पहा। जर तुमच्या घरात भाजीला काही नसेल तर ही साधी सोपी भाजी एकदा नक्की बनवून पहा, खूपच छान लागते। तुम्ही सोया चिल्ली किंवा सोयाबीनचे अनेक प्रकार खाल्ले असतील, परंतु अशी ही साधी सोपी भाजी एकदा नक्की बनवून पहा। तर इथे मसाले चांगले परतवून झाल्यानंतर लगेचच त्यामध्ये आपण जे भिजवलेले सोया चंक्स जे होते ते यामध्ये आपण टाकून घेतलेले आहेत। त्या सोया चंक्समधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे पिळून काढायचं आहे। त्यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नये, कारण जर का तुम्ही सोयाबीनमध्ये पाणी ठेवलं तर चवीला जे आहे सोयाबीन खाताना चांगले नाही लागणार। त्यामुळे पूर्णपणे त्यामधून पाणी पिळून काढायचं आहे। तर इथे मी सुक्या भाजलेल्या खोबऱ्याचं इथे वाटण टाकून घेतलेलं आहे थोडंफार। तर इथे वाटण वगैरे कोणतंही टाकण्याची काही आवश्यकता नाही। तुमच्याकडे असेल सुक्या खोबऱ्याचं वाटण तर तुम्ही टाकू शकता। तर इथे आपली भाजी जी आहे इथे तयार झालेली आहे। तर वरून आता आपण कसुरी मेथी जी आहे ती टाकून घेऊयात। तर इथे कसुरी मेथी जी आहे ते इथे आपण हातावर अशी चुरून टाकलेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा इथे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आणि झाकण वगैरे देण्याची काही आवश्यकता नाही। अगदी 2 मिनिटात ही भाजी बनली जाते। वरून इथे कोथिंबीर आपण टाकून घेऊयात। तर अशा प्रकारे आपली सोयाबीनची ही सुकी भाजी इथे तयार झालेली आहे। तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी बनवून पहा। बाय बाय।